मुख्यमंत्री येणार आहे त्या संदर्भात येणार असं देखील दादा समजते. त्यांना एक महायुतीतल्या आमचे जवळचे पक्ष आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ती आवाहन केले. आता तुम्हाला माहिती आहे, 5 जणांचा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पण मुख्यमंत्री साहेब होते. तसंच आम्ही एकत्रित सर्वच महायुतीतले म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती केली. दादा, 2 शेवटचे प्रश्न विचारतो. खरं तर विरोधकांना काय आवाहन कराल? कारण तुम्ही दुसरीकडे म्हणताय की बिनविरोध झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील म्हणतो आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. तुम्ही विरोधकांना काय आवाहन कराल? मी विरोधकांना काहीच आवाहन करणार नाही. दादा असताना आमचे विचार दादांसारखे होते, तेव्हा पण ते बोलायचे. सगळ्यांचा अधिकार असतो निवडणूक लढायची. जर त्यांना लढायची असेल त्यांनी लढावं. पण मला माहिती आहे बारामतीकरांचं प्रेम पूर्ण्या पवार कुटुंबावर मी आधीपासून बोलत आलोय आणि आता सगळे लोक अजूनही खूप भावनिक आहेत. त्याच्यामुळे जर विरोधकांना लढायचं असेल त्यांनी लढावं. पण आपल्याला माहिती बारामतीकर काय करणार आहे त्या निवडणुकीत. अजित पवारांशिवायची निवडणूक इमॅजिन केली होती का? आणि होती येते का? आयुष्यात नव्हती केली. कसं बघताय सगळीकडे? किती आव्हानात्मक वाटतं? तर त्याच्या संदर्भात मी काय बोलू शकणार नाही, कारण मी पण भावनिक आहे आणि मला जास्ती मनापासून आता सगळ्यांच्या समोर ते नाही बोलायचं. दादा, दुसरी गोष्ट अशी की विमान अपघातानंतर तुम्ही आहे ते पत्रकार परिषद घेणार होता, मात्र तुमची पत्रकार परिषद लांबणीवर पडते. काय नेमकं कारण आहे लांबणीवर पडण्याची? काही कारण नाहीये. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमधले काय मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले. मला जे मुद्दे होते ते बोलायचे होते ते नंतर परत जेव्हा कळालं की माझी पत्रकार परिषद होणार आहे, परत रोहितदादांची झाली, त्याच्यात ते परत कव्हरअप झाले. तर मला वाटतं आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत मी उगीच लोकांच्या मनात मतभेद करण्याचं मी स्वतः करायला नाही पाहिजे. आता जे आम्हाला काय वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या समोर सगळी स्पष्टीकरण करेन. मी सविस्तर पत्रकार परिषद घेणारच आहे. भूमिका म्हणतात त्याला तुमचा पाठिंबा आहे? मी तसं नाही बोललो. तुम्ही माझ्या मुद्द्यांचे चुकीचे उल्लेख नका करू. मी बोललो काय माझे मुद्दे होते ते त्यांनी त्याच्यात कव्हरअप केलेत. पण मला पण वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकाला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियर्सला नाही करत. एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात. तर जर असा अपघात झालाय तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही. हीच माझी मागणी. विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा होण्यास सुरुवात झालेली आहे. काय सांगाल? कारण दादा असताना देखील मोठ्या प्रमाणात ही चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अनेक नेते विलीनीकरणाची चर्चा होती. या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही. मी खूप छोटा आहे. त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील. तुम्हाला असं वाटतं विलीनीकरण व्हावं? मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्वच एकत्र राहावं. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले पूर्ण पवार कुटुंब एकत्रित होतं. आजही आम्ही एकत्र, आम्ही एकमेकांशी बोलतो. राजकारणातला भाग त्याच्याबद्दल मी जास्ती संभाषण करणं मला एवढं योग्य नाही वाटत. ते आपल्या पक्षात